नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पर्यावरण अर्थात एन्व्हायरमेंट या घटकावरील महाराष्ट्र सेट या परीक्षेमध्ये 2013 ते 2016 या दरम्यान विचारले गेलेले पर्यावरण या घटकाविषयी विचारले गेलेले प्रश्न. सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. पृथ्वीवरील ओझोनचा थर विरळ होण्याचा परिणाम म्हणजे? पर्याय क्रमांक 1 धुरके दाट होते. पर्याय क्रमांक बी समुद्राच्या पातळीत वाढ होते. पर्याय क्रमांक सी पृथ्वी तलावरील अतिनील किरणोत्सर्गात वाढ होते. आणि पर्याय क्रमांक डी पृथ्वी तलावरील प्राणवायूची पातळी घटते. आता प्रश्न हा आहे की ओझोनचा थर विरळ होण्यामुळे काय परिणाम होतोय. तर ओझोनचा थर विरळ झाल्यामुळे जे पृथ्वी तलावरील अतिनील किरणोत्सर्ग आहेत अल्ट्राव्हायोलेट UV रेज त्याच्या किरणोत्सर्गाचा वाढ होते. म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर असेल. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 ऊर्जेचे पर्यायी स्रोत पुढील प्रमाणे. आता एक 4 स्रोत दिलेले आहेत. त्यात आपल्याला हे ऊर्जेचे पर्यायी स्रोत त्याला आपण अल्टरनेट सोर्सेस असे म्हणूया. त्यामध्ये आहे सौर ऊर्जा, त्यानंतर वारा, आण्विक म्हणजे न्यूक्लिअर एनर्जी, आणि त्यानंतर आहे समुद्राच्या लाटा. या 4 पर्यायापैकी पर्यायी ऊर्जेचे स्रोत कोणते आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. तर कोणते आहेत त्यातले पर्यायी सोर्स. यामध्ये आण्विक हे उत्तर येणार नाही. आण्विक हा पर्याय चुकीचा असणार आहे. आण्विक म्हणजे न्यूक्लिअर. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4. असा पर्याय कोणता आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. आता अल्टरनेटिव्ह सोर्सेस म्हणजेच काय. रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी होय. यामध्ये न्यूक्लिअर हे नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेसमध्ये येईल. आता न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये काय वापरलं जातं. युरेनियम आणि युरेनियम 235 यांचा वापर केला जातो, जे की नॉन रिन्युएबल रिसोर्सेस आहेत. पुढील प्रश्न. CEE ही संस्था याच्याशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक ए स्थापत्य अभियांत्रिकी. पर्याय क्रमांक बी पर्यावरण शिक्षण. पर्याय क्रमांक सी सागर किनारी पर्यावरण. आणि पर्याय क्रमांक डी वाणिज्य आणि अर्थशास्त्र. तर ही CEE ही सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन ही संस्था आहे, आणि ही ऑगस्ट 1984 मध्ये याची स्थापना झालेली आहे. ऑगस्ट 1984 मध्ये स्थापना झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी पर्यावरण शिक्षण ही संस्था हे याचं उत्तर असेल. पुढील प्रश्न. रिश्टर स्केलच्या सहाय्याने काय मोजले जाते. पर्याय क्रमांक ए वाऱ्याचा वेग. पर्याय क्रमांक बी भूकंप लहरी. पर्याय क्रमांक सी प्रकाशाची तीव्रता. पर्याय क्रमांक डी पाण्याचे परिमाण. आता ज्यावेळेस भूकंप होतो तो त्यावेळेस तो कशाच्या रिश्टर स्केलच्या आधारे आपण मोजतो. ते भूकंप लहरी, भूकंपाच्या लहरी आहेत ते रिश्टर स्केलच्या सहाय्याने आपण मोजतो. पुढील प्रश्न. भरती आणि ओहोटी याच्यावर कशाचा परिणाम होतो. पर्याय क्रमांक ए पृथ्वीचे परिवलन. पर्याय क्रमांक बी पृथ्वीचे परिभ्रमण. आणि पर्याय क्रमांक सी चंद्राच्या कला. आणि पर्याय क्रमांक डी दैवी शक्ती. भरती आणि ओहोटी यांच्यावर सर्वात महत्त्वाचा परिणाम हा चंद्राच्या कलांचा होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक सी.
पुढील प्रश्न पाहूया आपण. नर्मदा धरण प्रकल्पाबाबतचा प्रमुख वाद हा या संदर्भात होता. पर्याय क्रमांक ए वीज निर्मिती, पर्याय क्रमांक बी पाणी वाटप, पर्याय क्रमांक सी पुनर्वसन आणि पर्याय क्रमांक डी दारिद्र्य. आता ज्यांनी नर्मदा धरण प्रकल्पाबद्दल माहिती घेतली असेल त्यांच्या लक्षात येऊन जाईल की हा प्रश्न पुनर्वसनासंदर्भात होता, की जे कुटुंब विस्थापित होणार होते याविषयी ते वाद होता. त्यामुळे पर्याय क्रमांक सी. त्यावेळच्या सेट परीक्षेमध्ये प्रत्येक युनिटवरती 6 प्रश्न विचारलेले असायचे. त्यामुळे आता हे आपल्याला 6 प्रश्न दिसतात. आता अलीकडील सेट परीक्षेमधील प्रत्येक युनिटला हे 5 प्रश्न विचारले जात आहेत. त्या 6 प्रश्नांची उत्तरे पाहू आपण. त्यानंतर आहे डिसेंबर 2013 मधील सेट परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. भारतातील पुढीलपैकी कोणता प्रदेश जीववैविध्याच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचा म्हणून ओळखला गेला आहे? पर्याय क्रमांक ए पूर्व घाटी, पर्याय क्रमांक बी थरचे वाळवंट, पर्याय क्रमांक सी दख्खनचे पठार आणि पर्याय क्रमांक डी पश्चिम घाटी. आता याला काय म्हणू आपण? जैवविविधता हॉटस्पॉट, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. हा शब्द सर्वप्रथम नॉर्मन मेयर यांनी 1988 मध्ये शोधला आणि ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. सध्या एखादे ठिकाण हॉटस्पॉट आहे किंवा नाही हे जर ठरवायचं असेल तर कन्झर्वेशन इंटरनॅशनल ही संस्था, आंतरराष्ट्रीय संघटना आहे, ही ती अनेक निकष वापरते. त्यातले महत्त्वाचे 3 निकष आहेत, त्या आधारावर हे ठरवत असते. त्यामध्ये आहे जीव प्रजाती संपन्नता, स्पेसिस रिचनेस आपण म्हणतो. त्यानंतर आहे स्थानविशिष्ट प्रजातीची संख्या, एंडेमिक स्पेसिस म्हणू आपण त्याला. आणि त्यानंतर आहे धोक्याची पातळी, डिग्री ऑफ थ्रेट. उदाहरणार्थ भारतातील हिमालय आणि पश्चिम घाट हे 2 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत. पश्चिमी घाट हा त्यातला महत्त्वाचा, अतिमहत्त्वाचा म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न. स्वाभाविकपणे दुय्यम असलेला वायू प्रदूषक कोणता? पर्याय क्रमांक ए सल्फर डायऑक्साईड, पर्याय क्रमांक बी अमोनिया, पर्याय क्रमांक सी पेरॉक्सी ॲसिटिल आणि पर्याय क्रमांक डी मिथेन. तर दुय्यम असलेला वायू प्रदूषक हा पर्याय क्रमांक सी पेरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट हा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. डोंगराळ प्रदेशात भूस्खलन होण्याचे कारण म्हणजे? पर्याय क्रमांक ए वनसंहार, पर्याय क्रमांक बी वनीकरण, पर्याय क्रमांक सी वारा आणि पर्याय क्रमांक 4 चरणे. तर आपण जर बघितलं तर की डोंगराळ भागात प्रचंड प्रमाणामध्ये आपण वनसंहार करत आहोत, त्यामुळे भूस्खलन, लँडस्लायडिंग वगैरे प्रमाण अलीकडे काळात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ए वनसंहार हे डोंगराळ प्रदेशात भूस्खलन होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. पुढील प्रश्न. कारखान्यातील कोणत्या कार्यप्रक्रियेत राख तयार होते? पर्याय क्रमांक ए रासायनिक खताची निर्मिती, पर्याय क्रमांक बी बॉक्साईडचे शुद्धीकरण, पर्याय क्रमांक सी पोलादाचा रस गाळणे आणि पर्याय क्रमांक डी औष्णिक वीज निर्मिती. आता कशामुळे राख तयार होते? पर्याय क्रमांक डी औष्णिक वीज निर्मिती. जिथं औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प असतो, उदाहरणार्थ दगडी कोळसा वगैरे मोठ्या प्रमाणात वापरला जातो, तर तिथे औष्णिक वीज प्रकल्पात राख ही तयार होते.
पुढील प्रश्न, क्योटो मसुद्याचा उद्देश कोणता होता? पर्याय क्रमांक ए, पृथ्वी गरम करणारे वायू कमी प्रमाणात हवेत सोडणे. पर्याय क्रमांक बी, ओझोन छत्रीचे स्थिरीकरण करणे. पर्याय क्रमांक सी, जल प्रदूषण कमी करणे. आणि पर्याय क्रमांक डी, वाळवंटीकरण थांबवणे. आता तुम्ही जर बघितलं असेल तर क्योटो प्रोटोकॉल आहे हा कॉन्फरन्स ऑफ पॅरिटी, आपण त्याला COP आहे, ती तिसरी परिषद होती. त्या परिषदेमध्ये क्योटो प्रोटोकॉल हा मान्य झाला. क्योटो हे ठिकाण जपानमधील क्योटो या ठिकाणी आहे आणि हा 11 डिसेंबर 1997ला आपण प्रोटोकॉल हा अडॉप्ट केलेला आहे आणि हे 16 फेब्रुवारी 2005पर्यंत लागू झालेलं आहे. त्याच्यानंतर आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, त्यानंतर आहे नागोया प्रोटोकॉल. त्यामुळे क्योटो प्रोटोकॉलमध्ये पृथ्वीला गरम करणारे जे वायू आहेत, आपण ग्रीन हाऊस गॅसेस आपण म्हणतो, तर त्यांना कमी करून टाकणे हे याचं मुख्य उद्दिष्ट होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर असेल. त्यानंतर जो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे त्याचा उद्देश होता की ओझोन लेअर जे आहे त्याचं संरक्षण करणे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढील प्रश्न पाहू. भारतात पाण्यामुळे होणाऱ्या आजाराचे प्रमुख कारण म्हणजे? पर्याय क्रमांक ए, पाण्याचा कठीणपणा. पर्याय क्रमांक बी, पाण्याचे दुर्भिक्ष्य. पर्याय क्रमांक सी, प्रदूषित पाणी. आणि पर्याय क्रमांक 4, खारे पाणी. आता भारतातील सगळ्यात जास्त आजार हे प्रदूषित किंवा दूषित पाणी आपण पिल्यामुळे जास्त होतं. आता या सही प्रश्नाची उत्तरे ही आहे. त्यानंतर आहे सप्टेंबर 2015 मधील सेट परीक्षेतील प्रश्न. खालीलपैकी कोणते जीवशास्त्रीय संसाधनाच्या मूळ स्थानी संवर्धनाचे उदाहरण आहे? पर्याय क्रमांक ए, वनस्पती उद्यान. पर्याय क्रमांक बी, प्राणी उद्यान. पर्याय क्रमांक सी, प्रजनन केंद्र. पर्याय क्रमांक डी, राष्ट्रीय उद्यान. काय असेल? पर्याय क्रमांक डी, राष्ट्रीय उद्यान. आता याला आपण इन सिटू कन्झर्वेशन आणि एक्स सिटू कन्झर्वेशन आपण म्हणतो. म्हणजेच मूळ स्थानी संवर्धनाला इन सिटू कन्झर्वेशन म्हणतो. म्हणजेच काय आहे की प्राणी जिथे जन्म घेतात त्याच परिसरात त्यांना वाढविणे म्हणजेच इन सिटू कन्झर्वेशन. उदाहरणार्थ राष्ट्रीय उद्यान वगैरे. आणि त्याच्याच अपोजिट कोणतं आहे? एक्स सिटू कन्झर्वेशन म्हणजे बहिस्थानी संवर्धन. म्हणजे प्राण्यांचा जन्म त्याच्या ज्या मूळ स्थानी झालेला आहे त्यापासून त्याला अलग करून एका विशिष्ट ठिकाणी किंवा सुखरूप ठिकाणी, उदाहरणार्थ प्राणी संग्रहालय असेल किंवा प्रजनन केंद्र आहे, अशा ठिकाणी नेऊन त्याची वाढ घडवून आणणे म्हणजे त्याला आपण एक्स सिटू कन्झर्वेशन म्हणतो. आता हा याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक डी, राष्ट्रीय उद्यान हे इन सिटू कन्झर्वेशनचं म्हणजेच मूळ स्थानी संवर्धनाचं ऑप्शन आहे. पुढील प्रश्न, जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचे पश्चिम घाट कोणत्या राज्यांमध्ये पसरलेले आहे? पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र आणि राजस्थान. पर्याय क्रमांक बी, गुजरात आणि मध्य प्रदेश. पर्याय क्रमांक सी, कर्नाटक तेलंगणा. आणि पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ. तर याचं उत्तर काय असेल? पश्चिम घाट की आपण महाराष्ट्रातले आहोत, आपल्याला सर्वांना माहीत असायलाच पाहिजे. पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ हे पश्चिम घाट या राज्यांमध्ये पसरलेला आहे आणि चूंकि जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न, दवाखान्यातील घन कचरा कोणत्या प्रकारात
वर्गीकरण केला आहे. पर्याय क्रमांक ए घातक, पर्याय क्रमांक बी अघातक, पर्याय क्रमांक 3 सडलेले खत आणि पर्याय क्रमांक डी पेट घेणारा. त्याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक ए घातक. त्याला आपण काय म्हणतो? हॅझार्डियस. कारण दवाखान्यातील जो घनकचरा आहे त्याच्यामध्ये ते सिरिन असतील, मोठी इंजेक्शन्स, बाकी अनेक कचरा, घातक कचरा आहे की जो आपण उघड्यावर टाकू शकत नाही. त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी लागते की जे प्रदूषणाला एकदम हानी पोचवू शकतात. त्यामुळे दवाखान्यातील हा घनकचरा आहे तो घातक स्वरूपात मोडतो. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या दूषित वायूच्या जोडीमुळे आम्ल पाऊस निर्माण होतो? पर्याय क्रमांक ए सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड, पर्याय क्रमांक बी ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन कार्बन मोनॉक्साईड, पर्याय क्रमांक सी सल्फर डायऑक्साईड ऑक्साइड्स ऑफ नायट्रेट आणि पर्याय क्रमांक डी अमोनिया आणि क्लोरीन. तर हा जो दूषित वायूच्या जोडीमुळे आम्ल पाऊस करतो तर त्याचं कोणतं कॉम्बिनेशन आहे? सल्फर डायऑक्साईड ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, म्हणजेच पर्याय क्रमांक सी. त्यानंतर आहे पुढील प्रश्न. पर्याय प्रश्न 5वा. खालीलपैकी कोणता प्राणी शाकाहारी आहे? पर्याय क्रमांक ए साप, पर्याय क्रमांक बी बेडूक, पर्याय क्रमांक सी हरिण आणि पर्याय क्रमांक डी कोल्हा. आता सर्वांना माहीत असायला पाहिजे की कोणता प्राणी शाकाहारी आहे. तर पर्याय क्रमांक सी. साप पण काय करतो? उंदीर खातो, बेडूक किडे खातं, कोल्हा पण मांसाहारी आहे. फक्त हरिण जे आहे ते फक्त गवत खातं. त्यामुळे हरिण हा शाकाहारी प्राणी आहे. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या ऊर्जाच्या वापराविषयी अनेक लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती आहे? पर्याय क्रमांक ए कोळशापासून तयार केलेली ऊर्जा, पर्याय क्रमांक बी अणुऊर्जा, पर्याय क्रमांक सी जलविद्युत आणि पर्याय क्रमांक 4 सौर ऊर्जा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी न्यूक्लिअर एनर्जी, अणुऊर्जा. की अणुऊर्जाच्या वापराविषयी अनेक लोकांच्या मनात ही मोठ्या प्रमाणात भीती आहे की त्याचे न्यूक्लिअर स्फोट वगैरे होतो त्याच्याविषयी सुद्धा अनेक त्याचे मिथ्स असतील. आता ह्या प्रश्नांची आपण उत्तरे पाहूया. 6 प्रश्नाची. हा उत्तरे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा. त्यानंतर आहे महाराष्ट्र सेट परीक्षा 2016. प्रश्न क्रमांक 1. औष्णिक प्रकल्पात तयार झालेली कोळशाची राख काही प्रमाणात कोणत्या कारणासाठी वापरली जाते? पर्याय क्रमांक 1 शेतीसाठी, पर्याय क्रमांक बी वीट तयार करण्यासाठी, पर्याय क्रमांक सी रस्ते निर्माण करण्यासाठी आणि पर्याय क्रमांक 4 इंधन म्हणून. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वीट तयार करण्यासाठी. त्यानंतर आहे जागतिक पर्यावरण दिवस कोणत्या तारखेस प्रत्येक वर्षी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक ए 5 जुलै, पर्याय क्रमांक बी 5 जून, पर्याय क्रमांक सी 25 जानेवारी आणि पर्याय क्रमांक डी 5 डिसेंबर. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5 जून. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये नागरिकांना पर्यावरण प्रमाणकांच्या उल्लंघनाविषयी खटला दाखल करण्याचा अधिकार मिळालेला आहे? पर्याय क्रमांक ए पर्यावरण संरक्षण कायदा,
बी हवा प्रदूषण कायदा, पर्याय क्रमांक सी जल प्रदूषण कायदा आणि पर्याय डी वन संवर्धन कायदा. त्याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ए पर्यावरण संरक्षण कायदा. आता पर्याय क्रमांक ए वन्यजीव संरक्षण अधिनियम आहे तो 1972चा आहे. त्यानंतर पाणी प्रदूषण प्रतिबंधन व नियंत्रण हा अधिनियम 1974 सालचा आहे. त्यानंतर आहे वन संवर्धन अधिनियम 1980चा आहे आणि हवा प्रदूषण प्रतिबंधन व नियंत्रण हा कायदा 1981 सालाचा आहे. त्यानंतर आहे पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986चा आणि सर्वात शेवटी जैवविविधता संवर्धन कायदा 2002 सालचा आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षण कायदा हा नागरिकांना पर्यावरण व प्रमाणकांच्या उल्लंघनाविषयी खटला दाखल करण्याचा अधिकार दिलेला आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते वायू जागतिक तापमान वाढीस जास्त करून कारणीभूत ठरत आहेत? पर्याय क्रमांक ए सल्फर डायऑक्साईड, पर्याय क्रमांक बी कार्बन डायऑक्साईड, पर्याय क्रमांक सी क्लोरीन आणि पर्याय क्रमांक डी अमोनिया. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक बी कार्बन डायऑक्साईड. ग्लोबल वॉर्मिंगसाठी हे सर्वात जास्त कारणीभूत ठरत आहेत. त्यानंतर आहे पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही? आता बघा याच्यामध्ये विचारले अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही असा प्रश्न विचारला, म्हणजे बाकीचे हे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत. त्यातला फक्त चुकीचा आहे पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक ए सौर, पर्याय क्रमांक बी भरती ओटी, पर्याय क्रमांक सी भू औष्णिक आणि पर्याय क्रमांक डी कोळसा. तर काय असेल हे पर्याय क्रमांक डी हे नवीनीकरण किंवा पारंपरिक ऊर्जा स्रोतामध्ये येत नाही, कोळसा. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी उच्च मांसभक्षक आहे? पर्याय क्रमांक ए पक्षी, पर्याय क्रमांक बी साप, पर्याय क्रमांक सी म्हैस आणि पर्याय क्रमांक डी वाघ. तर वाघ हा प्राणी उच्च मांसभक्षक आहे, म्हणजे तो पूर्णतः त्याची उपजीविका ही मांसावरतीच अवलंबून आहे. हे होते मे 2016 या परीक्षेमधील प्रश्न. आता आपण पुढील लेक्चरमध्ये 2016 ते 2019 या कालावधीतील सेट परीक्षेचे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहूया. धन्यवाद.